हॅलो एव्हरीवन, मी मेकओव्हर बाय वंदना। तर पहाटे 3:30 वाजता आम्ही निघालो कोथळीला ब्राईड मेकअप आणि ग्रूम मेकअप सोबतच सायडर मेकअपसुद्धा होते। तर आम्ही टीम निघालो, 4:20 झाले होते त्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो। आणि पोहोचल्यानंतर थोडेसे व्हिडिओज घेतले। तुम्ही बघू शकता की इतका अंधार होता, हॉलमध्ये फक्त आम्हीच दिसत होतो। त्यानंतर आम्ही हॉलमध्ये एंट्री केली आणि ब्राईडचे थोडे व्हिडिओज घेतले आणि मेकअप स्टार्ट केला। तोपर्यंत मुली सायडर मेकअप करत होत्या। ब्राईडचा मेकअप करत करत थोडेसे व्हिडिओज घेतले आणि थोड्या गप्पा पण चालू होत्या। ब्राईडचा मेकअप झाल्यानंतर मी ग्रूम मेकअप घेतला। ग्रूम मेकअप केल्यानंतर ब्राईडचे थोडे व्हिडिओज घेतले। त्यांना खाली स्टेजवरती मी बोलवलं होतं। त्यानंतर तिथे थोडे त्यांचे व्हिडिओज वगैरे घेतले आणि कपल व्हिडिओज घेतले ग्रूम आणि ब्राईड मेकअपचे। आणि त्यानंतर मेकअप पूर्ण झाला आणि आम्ही व्हिडिओज वगैरे घेतल्यानंतर तिथे चहा होता, चहा घेतला आणि बाहेर बघू शकता की इतकं सुंदर असं वातावरण होतं। खूप छान वाटत होतं, कोणीसुद्धा दिसत नव्हतं, पूर्ण बाहेर शांतता होती। आणि जवळजवळ 6:30 वाजले होते। आम्ही निघालो इचलकरंजीसाठी। 7 वाजता आम्ही इचलकरंजीमध्ये पोहोचलो आणि आम्ही तिथे नाश्ता केला आणि सेकंड लोकेशनला आम्ही पोहोचलो। 7:49 झाले होते आणि तिथे पण ग्रूम मेकअप आणि 7 सायडर होते। त्यामधले फक्त 2च व्हिडिओज घ्यायला मिळाले। पुन्हा कोथळीला ब्राईडचा सेकंड मेकअप करायचा होता, त्यासाठी आम्ही निघालो आणि ब्राईडचा सेकंड मेकअप जो होता रिसेप्शनचा तो केला। पूर्ण मेकअप चेंज करायचा होता। मेकअप, हेअरस्टाईल, ड्रेपिंग सर्व काही आम्ही एका तासात आवरलं आणि आम्ही तिथे जेवलो आणि तिथून निघालो। तर असा होता आमचा बिझी डे। कसा वाटला व्लॉग तुम्हाला हे मला नक्की सांगा। थँक्यू।